महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, गुलाबराव पाटील, माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तरामध्ये असं सांगितलं अध्यक्ष महोदय की ज्या पालकाकडे सर्टिफिकेट आहे त्याच्या मुलाला आपण सर्टिफिकेट देतो. आपण आत्ताच उत्तरात म्हटलं. माननीय मंत्री महोदय, विजय भाऊ प्लीज. माननीय मंत्री महोदयांना मी पुराव्यासहित सांगतोय अध्यक्ष महोदय, त्यांचंच उत्तर आहे की पालकाला मिळाला असेल तर मुलाला मिळेल. डीपी साळुंके म्हणून कोळी समाजाचे एसटी यांनी नंदुरबारला 3 महिन्यापूर्वी आपलं प्रकरण सबमिशन केलं. मुलाच्या एसटी सर्टिफिकेट मिळण्याकरता वडिलांकडे एसटी सर्टिफिकेट आहे. बालेराव नावाच्या अधिकाऱ्यांनी मंत्री महोदय सर्टिफिकेट दिलं नाही. कोर्टात जावं लागलं की हा माझा पोरगा आहे, हा कोळ्याच्या पोटी कोळी आलाय. तेव्हा कोर्टाने निर्देश दिले मंत्री महोदय आणि त्या मुलाला सर्टिफिकेट मिळालं. माझी हात जोडून विनंती आहे, आपली चूक नाही. प्लीज मंत्री महोदय, प्लीज माझं पूर्ण ऐकून घ्या. आपली चूक नाहीये, आपण पूर्ण निर्णय घेताय. पण असे जे माजलेले अधिकारी आहे की बापाला सर्टिफिकेट आहे आणि मुलाला देत नाहीये, आजच्या आज कारवाई करा आणि सदनाला दाखवून द्या की 15 वर्ष यांनी जे केलं ते पाप आम्ही याच्या पुढे कोळ्या करता ठाकरा करता करणार नाही. दुसरा प्रश्न, दुसरा ऐकून घ्या. भालेरावला निलंबित तर करा, पण दुसरा कोळी सर्टिफिकेट दिला. आता ठाकूर सर्टिफिकेट करता सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले, आपण सुद्धा मान्य केलाय. अधिकारी फिरवतात. आज किती मुलांचे ऍडमिशन बाकी आहे, आज किती मुलांच्या शिष्यवृत्त्या बाकी आहे. माझी हात जोडून विनंती करा. सुप्रीम कोर्ट म्हणतं की ठाकूरांना तुम्ही सर्टिफिकेट द्या एसटी, तर आपल्याला काय अडचण आहे? आपलं अभिनंदन करतो की आपण जिल्हास्तरीय ऑफिस उघडताय, पण भालेराव पहिले सस्पेंड करा. हा माजलेला आहे ना, याला दाखवा की असे आमचे कांबळे मंत्री, राज्यमंत्री की माजलेल्या अधिकाराला ठेवत नाही. गुलाबराव उत्तर घ्या. माननीय अध्यक्ष महाराज, हे खरं आहे की काही अधिकारी अतिशय चुकीची वर्तणूक नागरिकांना देतात आणि सन्माननीय सदस्यांनी या सभागृहात जी माहिती सांगितलेली आहे ती माहिती खरी समजून या संबंधित अधिकाऱ्यांना मी आजचा या ठिकाणी सस्पेंड करतो.